नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या इथे श्री सागर ऑटोमोबाईल्स मध्ये पॉवर टिलर या घटकासाठी तसेच विविध घटकांसाठी जसं की सिंचन असेल किंवा एखाद्याला मोटर घ्यायचं असेल त्यासाठी आपण महाडीबीटीद्वारे सबसिडीसाठी अर्ज करतोय. तो कसा करायचा हे आता आपण पाहणार आहोत. आपल्या इथे सर, आपलं नाव काय? संपोष शंकर भामगर, राहणार भामगर. शेतकरी ओळखपत्र आहे, त्याला फार्मर आयडी पण म्हणतात. ह्या आयडीद्वारे आपण महाडीबीटीवरती लॉग इन करणार आहोत. आपल्या इथं कम्प्युटरमध्ये गुगलवरती जाऊन महाडीबीटी सर्च करायचं. त्यानंतर ॲग्री लॉग इन हा ऑप्शन येईल. त्यानंतर असा एक डेस्क बार ओपन होईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लॉग इन येतं. वैयक्तिक शेतकरी या घटकावर जाऊन ह्या शेतकऱ्यांचा आपल्याला फार्मर आयडी टाकायचा आहे. ओटीपी पाठवावर सिलेक्ट करून शेतकऱ्याला ओटीपी पाठवला की शेतकऱ्यांकडून ओटीपी घ्यायचा आहे. सांगा. 14 13 36. ओटीपी तपासावर क्लिक करून महाडीबीटीचं पेज ओपन झाल्याच्या नंतर वैयक्तिक माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर जात, श्रेणी आणि अपंगत्व प्रोफाईल पूर्ण करायची. त्याच्यामध्ये जर जात वर्गवारी सिलेक्ट करून जर एससी एससी कोणत्या कॅटेगरीत आहे तो जर सिलेक्ट करायचं. वाजर असेल तर वाजर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर अपंगत्व असेल तर तुमचा येस किंवा नो सिलेक्ट करा. अपंगत्व आहे का तर नाही, सेव्ह करा. तुमची सगळी वैयक्तिक प्रोफाईल 100% हे होते, पूर्ण होते. या ठिकाणी बाबी निवडायचा असल्यास कृषी यांत्रिकरण, सिंचन साधने, बियाणेसाठी, फलोत्पन्नासाठी, सौर कुंपणसाठी असे वेगवेगळ्या ह्या बाबींसाठी आपण वेगवेगळ्या घटकांसाठी अर्ज करू शकतो. आपण पॉवर मीटर या घटकासाठी अर्ज करत आहोत. बाबी निवडा या क्लिकवर जाऊन कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा ऑप्शन निवडायचा. त्याच्यानंतर तुम्हाला स्वयंचलित यंत्रसामुग्री याच्यावर जाऊन पॉवर विडर स्वयंचलित अंतर्मशागत करणारे अवजार. त्याच्यानंतर तुम्हाला पॉवर विडर 2 HP पेक्षा जास्त किंवा 5 HP पेक्षा जास्त इंजिन किंवा पॉवर विडर 7.5 HP पेक्षा जास्त अशा क्षमतेचं इंजिन निवडायचं. तुम्हाला ज्या एचपीचं इंजिन निवडायचे तो भाग सिलेक्ट करायचा. आता आपण 7.5 HP किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचं इंजिन याच्यावर क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर युनिट संख्या वगैरे मी पूर्वसंमतीशिवाय कृषी अवजाराची खरेदी करणार नाही व पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. याच्यावर क्लिक करून आपण जतन करा हा ऑप्शन हे करायचा. या घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचा असल्यास येस म्हणायचं, अदरवाईज नो म्हणा. हे झाले. आपण आता बाबी निवडली. आता आपल्याला अर्ज सादर करायचा. अर्ज सादर करावर क्लिक करून आपण इथे लिहिलेला महिना वाचून ओके करा. ओके केल्यानंतर पहा या ह्याच्यावरती जाऊन आपण इथे तुम्ही जो अर्ज घटक निवडलेला आहे तो इथे दिसेल. त्याच्यानंतर इथं जे काही अटी शर्ती आहेत तिथं ते क्लिक करायचं आणि पेमेंटवर जायचं. त्याच्यानंतर असा पेमेंटचा डेस्क ओपन होईल. मेक पेमेंटवर करा, क्लिक करा. नेट बँकिंग वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पेमेंट करायचंय. प्रोसेस फॉर पेमेंट इथं QR येईल. QR ओपन झाला की तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट करा. जे अमाऊंट येईल ते करून तुम्ही पेमेंट करून तुमचा अर्ज फायनल होईल. ऑटोमॅटिक पेमेंट होईल. पेमेंट झाल्याच्या नंतर परत हा टेक्स्ट ओपन होईल. पेमेंट सक्सेसफुली ओके. हा. त्याच्यानंतर पेमेंट रिसिट येईल. त्याची प्रिंट काढून आपण केलेला अर्ज इथे कुठं पाहायचा, इथं घटक इतिहास पहा यावर क्लिक करून तुम्ही लागू केलेले अर्ज याच्यावर तुम्हाला अर्ज दिसेल. लागू केलेल्या अर्जावर क्लिक केल्याच्या नंतर अर्जाचा क्रमांक, तालुका, शहर, तुम्ही कुठल्या घटकासाठी अर्ज केलाय तो, बाब कोणती आणि तुमचा अर्ज स्थिती आणि त्याच्यानंतर इथं तुमचा पावती पहा, फीची पावती, अर्ज पहा. हे असा डेस्क ओपन होईल. अशा पद्धतीनं आपण
अर्ज केलेला आहे आणि इथे जाऊन लॉग आउट करू शकता.